हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन लर्निंग स्टुडिओ. आज आपण पाहणार आहोत अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा दुसरा भाग आणि यामध्ये पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.2. तर 3.2 मधलं पहिलं एक्झाम्पल असं आहे, राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग एपी. म्हणजे आपल्याला एपी म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेले आहेत आणि या चौकटी आपल्याला फिलअप करायच्या आहेत. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. मग आपण एपी वाचूयात. 1, 8, 15, 22 सो ऑन. आता इथे पहिला जो बॉक्स आहे तो आहे ए इज इक्वल टू, आपल्याला बॉक्स मध्ये ती टर्म टाकायची. काय आहे ते? इट इज 1. पहा पहिली टर्म काय आहे? इट इज 1. त्यालाच आपण T1 पण म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी या एपी ची सेकंड टर्म T2 काय आहे? इट इज 8. T3 काय आहे? 15. आता पुढे असं विचारलेलं आहे की T2 मायनस T1. T2 इट इज 8, T1 इट इज 1 आणि 8 मायनस 1 इट इज 7. T3 मायनस T2 विचारलेला आहे. T3 काय आहे? 15 मायनस T2 म्हणजे 8. हे पण सबट्रॅक्शन किती येईल? 7. पहा या ठिकाणी या दोन टर्मचा डिफरन्स आलेला आहे 7. इथे पण तो डिफरन्स आलेला आहे 7. म्हणजे कॉमन डिफरन्स आपला डी किती आहे? 7. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. या ठिकाणी एपी आहे 3, 6, 9, 12 अँड सो ऑन. T1 विचारली आहे. T1 किती आहे? 3. T2 विचारली आहे 6, T3 आहे 9 आणि T4 आहे 12. आता पहिला जो डिफरन्स आहे T2 मायनस T1 तो विचारलेला आहे आपल्याला. T2 मायनस T1 म्हणजे 6 मायनस 3 हाऊ मच इट इज? इट इज 3. पुढे असं विचारलेलं आहे T3 मायनस T2. 9 मायनस 6 तो पण डिफरन्स किती? 3 चाच येईल. या ठिकाणी जो डिफरन्स आहे कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सला तो आलेला आहे 3. इथे पण तो आलेला आहे 3. म्हणजे तुमचा कॉमन डिफरन्स कितीचा आहे? 3 चा. अशाच प्रकारचे आणखीन दोन एक्झाम्पल्स आपण पाहूयात. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये एपी दिलेली आहे -3, -8, -13, -18 अँड सो ऑन. तर यामध्ये पहिल्याच वेळेस असं विचारलं की T3 काय आहे? तर दिलेल्या एपी मध्ये T3 आपल्याला दिसते -13. त्यानंतर T2 विचारली आहे -8. पुढे T4 विचारलेली आहे -18 आणि नंतर T1 विचारलेली आहे -3. पुढे T2 मायनस T1. T2 काय आहे आपली? -8 आणि T1 आहे -3. -8 हा मायनस मायनस काय होईल? +3. -8 आणि +3 -5. म्हणजे या ठिकाणी T2 मायनस T1 आलेला आहे -5. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे तुम्ही त्या एक्झाम्पलच्या राईट साइडला मार्जिन टाकून केलं तरी चालेल किंवा रफ मध्ये करा. T3 मायनस T2. पुढे आपल्याला विचारलेलं आहे T3 काय आहे? -13 आणि -8. -13 मायनस मायनस +8 इज इक्वल टू -5. म्हणजे T3 मायनस T2 काय आलेला आहे? -5. शेवटी आपल्याला विचारले व्हॉट इज द फर्स्ट टर्म? ए काय आहे एक्झाम्पल मध्ये? -3 आणि डिफरन्स हा किती झालेला आहे? -5 झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. 70, 60, 50, 40 अँड सो ऑन अशी आपल्याला एपी दिलेली आहे. T1 विचारलेला आहे तो आहे 70. T2 आहे 60. T3 आहे 50. पहा आता परत आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट इज ए म्हणजे फर्स्ट टर्म. इट इज 70 आणि नंतर डिफरन्स विचारलेला आहे. आता डिफरन्स कसा घेणार आपण? तर T2 मायनस T1 म्हणजे 60 मायनस 70. या ठिकाणी डिफरन्स किती आला? -10. पुढच्या एक्झाम्पल कडे जायच्या आधी आपण थोडंसं मागचं रिव्हिजन करूयात.
की आपण आपली जी सिक्वेन्स आहे ती Tn अशी रिप्रेझेंट केली होती आणि मग त्यामध्ये T1, T2, T3 अँड सो ऑन टिल Tn अशा टर्म्स घेतलेल्या होत्या. आणि मग ही एपी कधी असेल सिक्वेन्स, तर त्याच्यामधला जो कॉमन डिफरन्स आहे तो जो सगळ्या ठिकाणी कॉन्स्टंट राहिला, जो डिफरन्स आहे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला, तर ती एपी म्हणता येईल. हे पण आपण शिकलेलो आहोत. आणि T1 म्हणजे जी पहिली टर्म आहे तिला सिम्बॉलिकली आपण ए असं कन्सिडर करतो. ए म्हणजे T1. आणि जो डिफरन्स आहे कॉमन डिफरन्स आपण ज्याला म्हणतो कॉमन डिफरन्स, तो आपण स्मॉल डी न रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणजे आपल्याकडे आता काय काय टर्म्स आहेत, तर तुमच्याकडे Tn आहे, जे T1, T2, T3 टिल Tn आहे. तुमच्याकडे पहिली टर्म ए आहे आणि कॉमन डिफरन्स डी आहे. समजा तुम्हाला एखादी एपी दिली, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, आणि त्याच्यामधली एखादी पर्टिक्युलर टर्म काढायला सांगितली, 20th टर्म, 25th टर्म किंवा 18th टर्म, 17th टर्म अशा प्रकारची. म्हणजे तुम्हाला एखादी Tn काढायला सांगितली, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्याच्या टर्म्स पाहूया काय काय आहेत ते. Tn म्हणजे काय, तर तुम्हाला जी टर्म काढायला सांगितली nth टर्म. ए म्हणजे काय, तर तुमच्या एपी मधली पहिली टर्म. डी म्हणजे काय, तर कॉमन डिफरन्स इन द एपी. आणि एन म्हणजे काय, तुम्हाला जेवढी टर्म काढायला सांगितली, जितकी टर्म, म्हणजे समजा तुम्हाला 20th टर्म काढायला सांगितलेली आहे, तर तुमचा एन असेल 20. सेकंड एक्झाम्पल आहे, डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अन एपी. इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. आणि आपल्याला सिक्वेन्स दिलेली आहे -12, -5 to 9, 16, 23 and 30 सो ऑन. मग या दिलेल्या एपीची जी पहिली टर्म आहे ए म्हणजे T1, ती आहे -12. T2 काय आहे -5, T3 आहे 2, T4 आहे 9, T5 आहे 16, T6 आहे 23 आणि T7 आहे 30. आपल्याला जेवढ्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या आपण पाहिल्या, T1, T2 अशा प्रकारे टिल T7. तर आपल्याला पहिल्यांदा हे डिसाइड करायचे की ही जी एपी आहे का नाही, ही सिक्वेन्स दिलेली एपी आहे किंवा नाही. मग ती काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला डिफरन्स घ्यावा लागतो आणि तो सगळीकडे कॉन्स्टंट आहे का नाही हे डिसाइड करावं लागतं. मग डिफरन्स घेण्यासाठी काय, T2 मायनस T1. T2 काय आहे -5 -12 म्हणजे -5 मायनस मायनस प्लस 12. आता ही जे सबट्रॅक्शन आहे ती किती आलेलं आहे, दॅट इज 7 प्लस 7. आता नेक्स्ट डिफरन्स आपण घेऊया, T3 मायनस T2. T3 आहे 2, T2 आहे -5. हा आपण सबट्रॅक्ट करत आहोत. 2 प्लस 5 डिफरन्स आला 7. पुढचा डिफरन्स घेऊया आपण, T4 मायनस T3. T4 आहे तुमचा 9 मायनस 2 इज इक्वल टू 7. पुढचा डिफरन्स घ्यायचा आहे T5 मायनस T4. T5 आहे 16 मायनस 9, सबट्रॅक्शन आलं 7. आणि त्याच्यानंतरचा डिफरन्स आहे T6 मायनस T5, तो आहे 23 मायनस 16, म्हणजे तो पण किती आलेला आहे 7. आणि शेवटचा डिफरन्स घेऊया आपण, T7 मायनस T6 म्हणजे 30 मायनस 23 इज इक्वल टू 7. पहा, सगळ्या ठिकाणी जो डिफरन्स आपण घेतलेला आहे तो सगळा आपल्याला 7 आलेला आहे. अशा प्रकारे
म्हणजे या ठिकाणी जो डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स, तो कितीचा आलेला आहे? तो आलेला आहे +7 चा. म्हणजे तो कॉन्स्टंट आहे आणि म्हणून दिलेली सिक्वेन्स, सो द सिक्वेन्स इज AP, म्हणजे ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. मग आता ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, तर मग आता आपल्याला तिची 20th टर्म काढायची. म्हणजे आपला आत्ताच फॉर्म्युला आपण काय पाहिलेला आहे? Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. आपल्याला T20 काढायची, T20th टर्म. 20th टर्म म्हणजे T20. मग त्याच्यासाठी आपल्या एक्झाम्पल मध्ये A काय आहे? हा आहे -12 प्लस n म्हणजे काय? 20 मायनस 1 इंटू डिफरन्स 7, म्हणजे -12 प्लस 20 मायनस 1 इट इज 19 इंटू 7, म्हणजे -12 प्लस 133. आता ह्या दोन्हीचं सबट्रॅक्शन काय येतं? तर ते येईल पहा 1:2 and 1. म्हणजे या ठिकाणी सबट्रॅक्शन आलेलं आहे +121. 133 मायनस 12 121. म्हणजे ही झाली आपली 20th टर्म, जी आपल्याला एक्झाम्पल मध्ये विचारली होती, म्हणून आन्सर लिहायचंय. सो 20th टर्म ऑफ AP इज 121. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेला आहे गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 12, 16, 20, 24 अँड सो ऑन. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे हे आधीच सांगितलेलं आहे आणि आपल्याला 24th टर्म काढायची आहे त्या प्रोग्रेशनची. मग त्याच्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे? तर आपला फॉर्म्युला काय आहे? Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. मग फॉर्म्युलाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याला Tn म्हणजे काय काढायची आहे? T24 कॅल्क्युलेट करायची आहे. A किती आहे दिलेल्या एक्झाम्पल मध्ये? इट इज 12. त्याच्यानंतर डिफरन्स, कॉमन डिफरन्स लागत असतो, त्याच्यासाठी आपण काय करूयात? T2 मायनस T1. T2 काय आहे? 16 मायनस 12 इज 4. आता आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यूज म्हणजे पहा इथे n किती आहे? n इज 24. सगळ्या व्हॅल्यूज आपण उपलब्ध करून घेतलेल्या आहेत. मग आता त्या फक्त आपल्याला प्लेस करायच्या आहेत. T24 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू काय आहे? 12 प्लस n मायनस 1 म्हणजे 24 मायनस 1 इंटू डिफरन्स किती आहे? 4 चा आहे, म्हणजे 12 प्लस 24 मायनस 1 इट इज 23 इंटू 4, that is 12 plus 23, 4 is a 92. म्हणजे यांचं ऍडिशन काय आलेलं आहे? 104. म्हणजे तुमची T24 24th term of the example is 104. So 24th term of AP is 104. Fourth example पाहूयात. Find the 19th term of the following AP 7, 13, 19, 25 and so on. तर आता आपल्याला T19 कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे तुमचा n किती आहे? 19. मग या AP मधली तुमची पहिली टर्म A काय आहे? 7. आता डिफरन्स साठी काय करावं लागेल? T2 मायनस T1 इज इक्वल टू 13 मायनस 7. डिफरन्स कितीचा आलेला आहे? 6 चा आलेला आहे. मग फॉर्म्युला काय आहे Tn चा? Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. तुमचा A काय आहे या ठिकाणी? 7 प्लस, म्हणजे या ठिकाणी Tn काय काढायचं आहे आपल्याला? Tn म्हणजे T19 इज इक्वल टू A आहे 7 प्लस
19 minus 1 into difference is 6 is equal to 7 plus 19 minus 1 is, it is 18 into 6. So 7 plus, so what is the multiplication? It is 108 is equal to, what is the addition of this? 115. So your T19 is 115. So 19th term of AP is 115. Next example घेऊयात आपण. Find the 27th term of the following AP 9, 4, minus 1, minus 6 and minus 11. आता आपल्याला या सिक्वेन्सची म्हणजे ह्या एपी ची 27 टर्म काढायची, म्हणजे आपल्याला T27 कॅल्क्युलेट करायचे. दॅट मीन्स युअर n इज 27. आता या एपी चा पहिला टर्म काय आहे? इट इज 9. मग डिफरन्स घेण्यासाठी काय करावं लागेल? T2 minus T1. इट इज 4 minus 9 and the difference is minus 5. फॉर्म्युला काय आहे? Tn a plus n minus 1 into d. सो आपल्याला Tn म्हणजे T27 कॅल्क्युलेट करायची आहे. a आहे 9 plus 27 minus 1 into difference is minus 5. That means 9 plus 27 minus 1, it is 26 into minus 5 is equal to 9. आता 26 आणि minus 5 यांचं मल्टिप्लिकेशन येईल 130, but that is minus 130. या दोन्हीचं सबट्रॅक्शन येईल minus 121. म्हणजे तुमचा 27th term of AP is minus 121. Sixth example घेऊयात. Find how many 3-digit natural numbers are divisible by 5. म्हणजे 5 न भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत, असा हा प्रश्न आहे. मग 3-digit natural number सुरू होतात 100 पासून, म्हणजे फर्स्ट 3-digit natural number is 100. मग हा divisible by 5 आहे, कारण 5 ची कसोटी आपल्याला असं सांगते की ज्याच्या एकक स्थानी हा 0 आणि 5 असेल तो डिव्हिजिबल बाय 5 आहे. मग 100 जर ही पहिली टर्म असेल या एपी ची, तर सेकंड टर्म काय असेल? 105, थर्ड टर्म 110, 115 अँड सो ऑन. आता पहा प्रश्न काय आहे? फाइंड हाऊ मेनी 3-digit नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे आपण 3-digit नॅचरल नंबर जर बघितले तर शेवटचा 3-digit नॅचरल नंबर आहे 999 आणि पुढे 1000 हा 4-digit नॅचरल नंबर सुरू होतात. मग 999 च्या आधी जर आपण पाहिलं तर 995 हा शेवटचा 3-digit नॅचरल नंबर आहे जो की डिव्हिजिबल आहे बाय 5. म्हणजे तुमचा Tn आहे 995. तो ती जी संख्या आहे 995 ती नेमकी कितवी संख्या आहे? दॅट मीन्स यू वॉन्ट टू गेट द व्हॅल्यू ऑफ n. म्हणजे ती n काय आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. मग याच्यासाठी डिफरन्स पण आवश्यक आहे. मग डिफरन्स कितीचा आहे? तर 105 minus 100 दॅट इज इक्वल टू 5. म्हणजे तुमचा कॉमन डिफरन्स या एपी मधला किती आहे? तो आहे 5 चा. तुमची पहिली टर्म आहे 100, तुमचा Tn आहे 995 अँड यू वॉन्ट टू गेट द व्हॅल्यू ऑफ n किती आहे? मग याच्यासाठी पण आपला हाच फॉर्म्युला उपयोगात येणार आहे. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. Tn काय आहे? 995 इज इक्वल टू आपली पहिली टर्म काय आहे एपी ची 100 प्लस आपल्याला n कॅल्क्युलेट करायचा आहे n-1 इंटू डिफरन्स आहे 5 चा. मग
हा 995 याला सबट्रॅक्शन मध्ये हा 100 येईल इज इक्वल टू 5 इंटू दिस ब्रॅकेट म्हणजे 5n मायनस 5. 995 मधून 100 सबट्रॅक्ट झाले 895 बॅलन्स राहील आणि हा जो -5 आहे तो आपण लेफ्टला घेऊया. दॅट विल कम इन ऍडिशन. दॅट इज इक्वल टू 5n. मग 895 आणि 5 यांचं ऍडिशन झालं इन 100 इज इक्वल टू 5n. म्हणजे n इज इक्वल टू 900 डिवायडेड बाय 5. 5 1s 4, 5 8 is and then 0. म्हणजे n is equal to काय आलं 180. So 180 numbers are divisible by 5. प्रश्न काय होता आपला? How many 3-digit natural numbers are divisible by 5? तर 180 numbers are divisible by 5 from the 3-digit natural numbers. Next example पाहूयात. The 11th term and 21st term of an AP are 16 and 29 respectively. म्हणजे तुम्हाला गिवन काय आहे? T11 दिलेला आहे 16 आणि T21 दिलेला आहे 29. तर याचा वापर करून म्हणजे ह्या दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला या एक्झाम्पल मध्ये 41st टर्म कॅल्क्युलेट करायची आहे. तर मग या T11 साठी फॉर्म्युला आपला काय आहे? Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. आता T11 दिलेला आहे म्हणजे T11 इज इक्वल टू a प्लस 11 मायनस 1 इंटू d. T11 दिलेला आहे 16 इज इक्वल टू a प्लस 11 मायनस 1 10d. दॅट इज आवर इक्वेशन नंबर 1. आणि त्याच्यानंतर T21 दिलेला आहे म्हणजे T21 इज इक्वल टू a प्लस 21 मायनस 1 इंटू d. दॅट इज T21 किती दिलेला आहे 29 इज इक्वल टू a प्लस 20d. हे आपले इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 2 चा जर आपण विचार केला तर दॅट आर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. मग या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. याच्यामध्ये 29 इज इक्वल टू a प्लस 20d याच्यामधून आपण सबट्रॅक्ट करणार आहोत 16 इज इक्वल टू a प्लस 10d. आता या इक्वेशनला सबट्रॅक्ट करणार आहोत म्हणून मायनस 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 याचे साइन्स काय होतील चेंज होतील. आता 29 मायनस 16 इज 13 इज इक्वल टू प्लस a मायनस a कॅन्सल 20d मायनस 10d इट इज 10d. म्हणजे d इज इक्वल टू 13 डिवायडेड बाय 10 दॅट इज 1.3. आता या d च्या व्हॅल्यूचा उपयोग करून आपण a ची व्हॅल्यू काढूया. पुट d इज इक्वल टू 1.3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे 16 इज इक्वल टू a प्लस 10d. याच्यामध्ये d ची व्हॅल्यू आपल्याला 1.3 ठेवायची आहे. 16 इज इक्वल टू a प्लस 10 इंटू 1.3 म्हणजे 16 इज इक्वल टू a प्लस याचं मल्टिप्लिकेशन होईल 13. सो a इज इक्वल टू 16 मायनस 13 a इज इक्वल टू 3. आता आपल्याकडे d आणि a या दोन्ही व्हॅल्यू उपलब्ध आहेत म्हणून T41 इज इक्वल टू a प्लस 41 मायनस 1 इंटू d. आता या ठिकाणी T41 कॅल्क्युलेट करायचं आहे. a ची व्हॅल्यू आहे 3 प्लस 41 मायनस 1 इट इज 40 इंटू डिफरन्स इज 1.3. सो T41 इज इक्वल टू 3 प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल 52. सो T41 इज इक्वल टू 55. सो
41st term of AP is 55. 8th एक्झाम्पल मध्ये 11, 8, 5, 2 ही जी एपी आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं विचारले की यामधली कोणती टर्म ही -151 असेल. मग या एपीचा जर नीट आपण अभ्यास केला तर आपल्याला असं आढळते की a इज इक्वल टू 11 आणि tn दिलेला आहे -151. तर आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची की ही जी -151 आहे ती नेमकी याच्यातली कितवी टर्म आहे. त्याच्यासाठी आपल्याला d ची पण आवश्यकता आहे. तर d काढण्यासाठी t2 t1 हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. t2 काय आहे 8 11 t1 इज 11. हे सबट्रॅक्शन किती आलं -3 म्हणजे तुमच्याकडे d ची व्हॅल्यू आहे -3, a ची व्हॅल्यू आहे 11, tn आहे -151. आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची. फॉर्म्युला काय आहे tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. tn आहे -151 इज इक्वल टू a11 प्लस n मायनस 1 इंटू d इज -3. आता -151 याच्यामध्ये हा जो 11 आहे तो येईल सबट्रॅक्शन मध्ये. आता ह्या ब्रॅकेटला या -3 ने मल्टिप्लाय करा -3n. आता हा मायनस मायनस काय होईल प्लस 3 इंटू 1 3. आता ही ऍडिशन किती झाली -151 मायनस 11 ही ऍडिशन आहे. हियर इट इज 6 1 म्हणजे 162 मायनस 162. आता हा जो 3 आहे तो पण घ्या सबट्रॅक्शन मध्ये दॅट इज इक्वल टू -3n. यांचं ऍडिशन किती झालं -165 इज इक्वल टू -3n. मायनस मायनस फ्रॉम बोथ साइड्स गेट्स कॅन्सल म्हणजेच 3n इज इक्वल टू 165. सो n इज इक्वल टू 3 कुठे जाईल याच्यामध्ये डिव्हिजन मध्ये जाईल. 3 1 जा 3 5 इज 15 रिमाइंडर इज 1 3 5 इज 15 म्हणजे n इज इक्वल टू 55. म्हणजे जी एक्झाम्पल मध्ये -151 टर्म दिली आहे ती आहे 55th टर्म. सो -151 इज 55th टर्म ऑफ एपी. पुढच्या एक्झाम्पल मध्ये असं दिलेलं आहे की इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. आता ह्या नंबर्सचा जर विचार केला फ्रॉम 10 to 250 तर याच्यामध्ये आपल्याला असं आढळतं की पहिला जो नॅचरल नंबर आहे तो 12 असला पाहिजे बिकॉज इट शुड बी डिव्हिजिबल बाय 4. मग जर आपण त्या एपी चा विचार केला तर ती असेल 12 16 20 असं कुठपर्यंत तर शेवटची टर्म असेल तुमची 248. आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्टचा वापर करावा लागेल की 250 च्या आधी कोणती संख्या आहे की जी डिव्हिजिबल बाय 4 असली पाहिजे. तर ती आहे 248. म्हणजे फ्रॉम 12 to 248 हाऊ मेनी नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4 हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे तुमचा tn आहे 248. तुम्हाला n कॅल्क्युलेट करायचा आहे. या ठिकाणी डिफरन्स साठी t2 मायनस t1 घेऊया. t2 आहे 16 मायनस 12 दॅट डिफरन्स इज 4. म्हणजे या ठिकाणी काय काय व्हॅल्यूज आपल्याला उपलब्ध आहेत. a आहे 12, tn आहे 248, d आहे 4 आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे n इज इक्वल टू हाऊ मच. आपला फॉर्म्युला आहे tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. तर tn काय आहे आपल्याकडे 248 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे 12 प्लस n काढायचा आहे n मायनस 1 इंटू डिफरन्स इज 4. सो 248 हा 12 येईल सबट्रॅक्शन मध्ये. या 4 न मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला 4n मायनस 4
आता 248 मधून 12 सबट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला. द सबट्रॅक्शन इज 236. सो दॅट इज इक्वल टू 4n मायनस 4. आता हा 4 काय जाईल लेफ्टला, ऍडिशन मध्ये जाईल बिकॉज इट इज मायनस ऑन द राईट हँड साइड आणि राईट हँड साइडला काय राहील 4n. तर हे ऍडिशन किती झालं, तर इट इज 240 इज इक्वल टू 4n. So n is equal to 240 divided by 4. 4 1s 6 is आणि हा 0 ला 0. So n is equal to 60. म्हणजे काय, तर there are 60 terms divisible by 4 from 10 to 250. शेवटच्या एक्झाम्पल कडे जाऊयात आपण. एक्झाम्पल असा आहे की इन एन एपी 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. फाइंड द कॉमन डिफरन्स. म्हणजे आपल्याला या ठिकाणी डी काढायचा आहे. तर या एक्झाम्पल मध्ये आपण असं कन्सिडर करूया की लेट फर्स्ट टर्म ए आणि कॉमन डिफरन्स आहे डी चा. आता आपल्याला पहिल्यांदा काय दिलेलं आहे, तर 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. मग आपला फॉर्म्युला काय आहे टीएन चा, टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. जर मला आता 17 टर्म मांडायची असेल तर आय शुड राईट T17 इज इक्वल टू ए प्लस 17 मायनस 1 इंटू डी. मग T17 is equal to A plus याचं सबट्रॅक्शन काय होईल 16D. आपल्याला ही T17 ची किंमत मिळालेली आहे. आणि जर आपल्याला 10th टर्म काढायची असेल तर T10 is equal to A plus 10 minus 1 into D. म्हणजे T10 is equal to A plus 9D. 17th टर्म ही आहे आणि 10th टर्म आहे A प्लस 9D. आता आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय कंडिशन दिलेली आहे, तर अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन. त्या कंडिशन मध्ये असं आपल्याला दिलं की 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. म्हणजे ही जी 17th टर्म आहे ती जर आपल्याला 10th शी इक्वलाइज करायची असेल म्हणजे A प्लस 9D या ठिकाणी 7 ऍड करावे लागेल. कारण 17th टर्म ही ह्या 10th टर्म पेक्षा 7 ने मोठी आहे अशी आपल्याला कंडिशन दिलेली. तर A प्लस 16D इज इक्वल टू A प्लस 9D प्लस 7. या ठिकाणी लेफ्टचा A आणि राईटचा A कॅन्सल होणार आहे कारण दोन्हीकडे तो ऍडिशन मध्ये आहे. साइड बदलल्यानंतर तो झिरोच होणार आहे. 16D इज इक्वल टू 9D प्लस 7. तर 16D हा 9D काय येईल सबट्रॅक्शन मध्ये येईल दॅट इज इक्वल टू 7. यांचं सबट्रॅक्शन काय होईल 16D मायनस 9D यांचं सबट्रॅक्शन होईल 7D. सो इट इज इक्वल टू 7. सो D इज इक्वल टू 7 डिवाइडेड बाय 7. D इज इक्वल टू 1. आणि आपल्याला हेच विचारलं होतं की कॉमन डिफरन्स काय आहे. सो कॉमन डिफरन्स इज 1.